आपला आजचा विषय हा केवळ हिवाळ्यातच हवेचे प्रदूषण का वाढते हा आहे. तर चला मग जाणून घेऊया या विषयाबद्दल. फक्त हिवाळ्यातच जास्त वायूचे प्रदूषण का होते? ही घटना फक्त दिल्लीपुरती का? उन्हाळ्यात आणि पावसाळ्यात प्रदूषण कमी का होते? अशा या 8 प्रश्नांची उत्तरे तुम्हाला कळतील. पहिला प्रश्न, दरवर्षी हिवाळ्यात हवेचे प्रदूषण का वाढते? हिवाळ्यात पृथ्वीच्या पृष्ठभागावरील सर्व घनवस्तू जसे की रस्ते, इमारती, पूल इत्यादी या सर्व गोष्टी रात्री सूर्यापासून मिळणारी उष्णता सोडतात. सोडलेली उष्णता 50 ते 100 मीटरने वाढते आणि लॉक करण्यायोग्य थर तयार करते. त्यामुळे वातावरणातील हवा वाढू शकत नाही, म्हणजे ही हवा वातावरणाच्या खाली बंदिस्त राहते. या थराखालील हवा थंड असते आणि थंड हवेत मूव्हमेंट अत्यंत कमी म्हणजे जवळपास नसतेच. प्रदूषणाचे कणही या हवेत मिसळतात आणि वर येऊ शकत नाहीत. त्यामुळे प्रदूषण ही हवेत अडकते. त्यामुळे हिवाळ्यात प्रदूषण वाढते. त्यामुळे धुके निर्माण होतात. पुण्यातील हवामान प्रशिक्षण संस्थेच्या शास्त्रज्ञ ममता यादव यांच्या मते तांत्रिक भाषेत लॉक करण्यायोग्य थर तयार होतो. त्याला लेयर ग्राउंड इन्फॉर्मेशन लेयर म्हणतात. हे तोडण्याचे काम उष्णतेने केले जाते. पृथ्वीला सूर्यापासून उष्णता मिळते. जसजसा सूर्य उगवतो तसतसा त्याच्या उष्णतेमुळे थर वर येतो. सकाळप्रमाणे हा थर 100 मीटर उंचीवर होता. जसजसे उष्णता वाढते तसतसे ते 400 मीटर उंच होईल. म्हणजे 100 मीटरवर बंद असलेली प्रदूषण 400 मीटर उंचीवर गेले आहे. अशा प्रकारे ही प्रक्रिया सुरू राहते. दुपारच्या वेळी जेव्हा सूर्याची उष्णता सर्वाधिक असते तेव्हा प्रदूषण मोठ्या प्रमाणात कमी होते किंवा नाहीसे होते, कारण प्रदूषणाला हवेत जाण्यासाठी जागा मिळते. प्रश्न क्रमांक 2, हिवाळ्यात इतके वायू प्रदूषण दिल्लीपेक्षा वेगळे आहे. बाकी जगाचे काय होते? हिवाळ्यात वायू प्रदूषणात वाढ होणे हे जागतिक घटना आहे. जगभरात थंडी वाढली की प्रदूषण वाढते. Quora.comच्या मते ज्यावेळी उत्तर भारतात विशेषतः दिल्ली आणि कानपूरमध्ये प्रदूषण आपल्या शिखरावर आहे तेव्हा मेक्सिको सिटी, अमेरिकेतील ओकोरिजा, रशियामधील कॉन्स्टॅन्टिनिक, पोलंडमधील ओरेज या शहरांमध्ये वायू प्रदूषण उच्च पातळीवर आहे. त्याचा इतिहास पाहिला तर तो लंडनमध्ये सर्वप्रथम लक्षात आला. 5 डिसेंबर 1952 रोजी लंडनमधील वायू प्रदूषणामुळे भयंकर धुके पसरले होते. लोकांना वाटले की ही एक सामान्य गोष्ट आहे. दुपारपर्यंत ते काम होईल, परंतु संध्याकाळपर्यंत धुके अधिक गडद झाले. दृश्यमानात 1 फुटापेक्षा कमी झाली होती. हे धुके 5व्या दिवशी 9 डिसेंबर रोजी दूर झाले. या भयंकर धुक्याने 12,000हून अधिक लोकांचे प्राण घेतले होते. लाखो लोक आजारी पडले होते. लंडनमधील लोकांना 13व्या शतकापासून कोळसा जाळण्याची सवय लागली होती. उद्योगांनाही इंधन म्हणून अधिकाधिक कोळसा वापरला जातो. थंडी आणि धुक्यामुळे धूर वर न उठल्याने तेथेच कोंडून घेतले. या घटनेचा ग्रेट स्मॉगिंग ऑफ लंडन असे म्हणतात. या धुक्यावर कायदा करण्यात आला आणि घरे आणि उद्योगांमध्ये कोळसा जाळण्यावर बंदी घालण्यात आली. याशिवाय आपण पाहतो की शेजारील देश चीनच्या अनेक शहरांमध्ये हिवाळ्याच्या काळात लाल प्रदूषणाचे अलर्ट वारंवार येतात. भारताप्रमाणे चीन समोरही PM2.5 ची पातळी नियंत्रित करणे हे सर्वात मोठे आव्हान आहे. 2016 मध्ये PM2.5 मुळे जगभरात झालेल्या 41 दशलक्ष मृत्यूपैकी निम्म्याहून अधिक मृत्यू चीन आणि भारतामध्ये होते. प्रश्न क्रमांक 3, इतर अनेक देशांमध्ये खूप थंडी आहे परंतु तेथे प्रदूषण नाही. हिवाळा असेल तेथे प्रदूषण वाढेलच असे नाही. थंडीमुळे प्रदूषण बंद होते, ते स्वतः उद्भवत नाही. लोकांना प्रदूषण निर्माण केले नाही तर ते वाढणार नाही. जगात असे अनेक देश आहेत जिथे तापमान 5 अंश सेल्सिअस पेक्षा कमी आहे, पण प्रदूषणाचा मागमूसही नाही. स्वच्छ हवेच्या गुणवत्तेच्या बाबतीत आइसलँड हा एक देश आहे जिथे तापमान 3.5 अंशाच्या दरम्यान राहते. याशिवाय फिनलँड, कॅनडा, न्यूझीलंड आणि
डेन्मार्कचाही या यादीत समावेश आहे. डेन्मार्क हा तोच देश आहे ज्याला 2009 मध्ये कोपेनहेगन शहरात हवामान परिषद झाली होती. हिवाळा आणि उन्हाळ्याच्या प्रदूषणामध्ये काय फरक आहे? प्रदूषण कितीही असले तरी ते नेहमीच वाईट असते. आपल्याला हिवाळ्यातील प्रदूषण लक्षात येते कारण ते आपल्या खालच्या वातावरणात असते. ते आपल्यासाठी दृश्यमान आहे आणि अधिक नुकसान करते. अशा प्रकारे समजून घ्या, एखाद्या व्यक्तीची उंची 6 फूट असेल आणि प्रदूषण 20 फूट उंचीवर लॉक केले असेल तर या उंचीवर प्रदूषण अधिक प्रभावी होईल. जेव्हा ती व्यक्ती श्वास घेते तेव्हा त्याला अधिक समस्या येतात. हे असेच आहे की जेव्हा कोणी मिनरल वॉटरऐवजी घाणेरडे ड्रेनचे पाणी पिते, ड्रेनचे पाणी प्यायला लागते तेव्हा त्याला आराम वाटत नाही. तसेच प्रदूषित हवा शरीरात गेल्यावर समस्या निर्माण होतात. खराब हवेमुळे डोळ्याची जळजळ, श्वास घेण्यात त्रास होणे, त्वचेला खाज येणे अशा समस्या निर्माण होतात. यामुळेच हिवाळ्यात दम्याचे रुग्ण जास्त मरतात. उन्हाळ्यात प्रदूषण असते ते खूप वरच्या थरावर असते ज्याचा फारसा थेट परिणाम होत नाही. प्रश्न क्रमांक 5. पावसामुळे प्रदूषण कसे कमी होते? वातावरणात सल्फर ऑक्साईड, कार्बन ऑक्साईड आणि इतर अनेक कण यासारखे अनेक प्रदूषक असतात. यातील काही निसर्गात पाण्याला अनुकूल असतात. काही कण पाण्याच्या संपर्कात आल्यावर प्रतिक्रिया देतात आणि विरघळतात. प्रदूषणादरम्यान जेव्हा पाऊस पडतो तेव्हा सल्फर, कार्बन आणि नायट्रोजन रसायने पाण्यात मिसळतात आणि खाली पडतात, जमिनीत मिसळतात. हे प्रदूषित कणांपैकी अर्ध फिल्टर करते, त्यामुळे प्रदूषण कमी होते. दिल्लीत बिघडल्याप्रमाणे तिथल्या पावसामुळे हवेचे प्रदूषण मोठ्या प्रमाणात कमी झाले आहे. प्रश्न क्रमांक 6. बाहेरील हवेच्या घरातील हवेवर परिणाम होतो का? उत्तर: होय, प्रदूषित हवेचा घरातील हवेवरही परिणाम होतो. ते घरातील हवा देखील प्रदूषित करतात. घरामध्ये वायू विजन नसल्यामुळे प्रदूषकांना घरात प्रवेश करण्यास मदत होते. जेव्हा प्रदूषण घरातून बाहेर पडू शकत नाही तेव्हा ते जमा होतात आणि वेगाने वाढू लागतात. जीवाणू, विषाणू, बुरशीचे बीजाणू आणि धुळीच्या कणांची उपस्थिती कोणालाही आजारी बनवू शकते. यासाठी घराभोवती झाडे लावावीत. दिल्लीसारख्या शहरात लोकांनी एअर फिल्टर बसवायला सुरुवात केली आहे. प्रश्न क्रमांक 7. हिवाळ्यात प्रदूषण वाढण्यास मानवी वर्तन देखील जबाबदार आहे का? अगदी. हिवाळा आला की घरात शेकोटी पेटवली जाते. हिवाळ्यात बाहेर जाण्यासाठी सार्वजनिक वाहतूक, दुचाकी किंवा सायकलऐवजी कारचा वापर केला जातो. परंतु कारमध्ये ब्लोअर किंवा हीटर चालतो, ज्याचा वापर केल्यावर कारमधून धूर निघतो. थंडीपासून वाचण्यासाठी लोक त्यांच्या घराच्या खिडक्याही उघडत नाहीत. त्यामुळे घरात प्रदूषित कणांची संख्या वाढते. प्रश्न क्रमांक 8. PM 2.5 म्हणजे काय? त्याचा मानवावर कसा परिणाम होतो? PM कण म्हणजे द्रव्य हवेतील अतिशय लहान कण म्हणजे पार्टिक्युलेट मॅटर. त्यांच्या आकारावरून ओळखले जाते. 2.5 हा त्याच कणांचा आकार आहे जो मायक्रॉन मध्ये मोजला जातो. जेथे मुख्य कारण धूर आहे. जिथे काही जळत असेल तर समजून घ्या की PM 25 तिथून तयार होत आहे. मानवी डोक्यावरील केसांच्या टोकांचा आकार 50 ते 60 मायक्रॉन दरम्यान असतो. हे त्याहून लहान आहेत. 2.5 उघड्या डोळ्यांनाही त्यांना पाहता येत नाही हे स्पष्ट आहे. हवेची गुणवत्ता चांगली आहे की नाही हे मोजण्यासाठी PM 2.5 आणि PM 10 चे स्तर पाहिले जातात. हवेतील PM 2.5 ची संख्या 60 आहे आणि PM 10 ची संख्या 100 पेक्षा कमी आहे, म्हणजे हवेची गुणवत्ता चांगली आहे. पेट्रोल, तेल, डिझेल आणि लाकूड जळल्याने सर्वाधिक PM 2.5 निर्माण होतो. आपणास नवीन अपडेट देण्यासाठी प्रज्ञान या चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि कमेंट करा.